नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 15 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अद्वैत बाहेर येतो तर तिथे त्याला सगळी मडकी ठेवलेली दिसतात. तर तो स्वतःशी म्हणतो, खरे इथे आता मडक्याचं काम करायला बसणार आहे तर. आणि तो ब्रश घेऊन तिथेच काहीतरी करत बसतो. त्यावेळी कला तेथे येते आणि ती त्याला म्हणते, चांदेकर काय करतोयस तू इथे? तर अद्वैत तिला म्हणतो, वाच वाच. कला त्याला म्हणते, तू माझ्या वस्तूंना मला न विचारता हात का लावलास? माझी कामाची मडकी आहेत ती. अद्वैत तिला म्हणतो, तुला ना सगळी मडकी प्रॉपर अरेंज करून देतो, अगदी चकाचक. त्यावेळी अद्वैतकडनं एक मडकं चुकून फुटतं. त्यानंतर कला आजोबांना म्हणत असते, आपल्या बाजूने जरी निकाल लागला असला तरी मला असं वाटतंय त्या केसमध्ये अजून कोणीतरी सामील आहे. आजोबा म्हणतात, वेंडरनं कोणी पण नाही असं स्पष्ट सांगितलं आहे ना. कला म्हणते, तो खोटं बोलत होता आजोबा. रोहिणी हे सगळं गुपचूप ऐकत असते. त्यावेळी ती मनात विचार करते, काहीतरी दणदणीत प्लॅन करायला हवा, म्हणजे हिचं तोंड गप्प होईल कायमचं. तुम्हाला काय वाटतं, कला शोधून काढेल का यात आणखी कोण सामील होतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.